शिवलीलामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळी काळ जिंकला समग्र शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैसे दया. राज्य भंडारीचे धन साधावया करीती यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत याची विषयी कथा अद्भुत नैमिषारण्य सांगत सूत सौनकादिकांप्रती. वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दांत जनी त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर भस्म चर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे काय घेऊनी काय त्याजावे. विश्व शिवमय आगवे खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान काळत्रयी न धरीच. ग्रहापत्य दारा वर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंड युक्त मौनी न बोले इतरांशी. ज्ञान चर्चा शिवस्मरण त्याविना नेनेची भाषण. या नाव बोली जे मौन भेदा भेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरुणी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व विचरे सृष्टी स्व इच्छे. कार्याकार्य सारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मारांनी विचरे मातंग. तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी ऋतत म्हणून तेही परते सारित. हेत दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे दाहकत्व जाळिले. उर्वीचे कठीणत्व मोडिले चंचलत्व हिरोनी घेतले. प्रभंजनाचे तेने पै अर्धत्व पूर्ण निर्सोन धुवनी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्मांगी चर्चिले. ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शुक की जड भरत. क्रौंचारण्ये विचरत सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जीव लळलळीत भयानक मुखाबाहेर. खदिरांगार तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुदित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक तेने वामदेव देखील पुण्यश्लोक. धावनिया एकाएक कंठी घालित मिठी त्याच्या. लोह परिसासी जगटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण. देवी त्याच्या अंग स्पर्शे करून मती पालटली तयाची. वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लावले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम असुर भाव पालटला. आपल्या अंगी जगटोन उद्धरला पिशिता शन. हे त्यासे नाहीच भान समाधिस्थ सर्वदा. नेने सुख दुःख शीतोष्ण लोकनिंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण हेही नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी विधी निषेध स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम त्याच्या अंगी स्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होणी सप्रेम चरणी लागला तयाच्या. सहस्र जन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदक पान करिता काक हंस होय. की हाटक नदी तिरी देख पडता पाषाण काष्ट दिक. दिव्य कार्त स्वर होय सुरेख तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधारस पान तेथे सहजची आले देवपन. की शशी किरण स्पर्शे करुण द्रव्ये जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे. म्हणे गुरुवर्या एक पूर्ण मी दर्शने झालो पावन. तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा. मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून. पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय यौवनमध्ये अति निर्दय. परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेसी नित्य करी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने. स्वप्नीही नेने कदा धर्म ब्रह्महत्यादी पापे केली परम. नारी अपूर्व अनुन उत्तम नित्य नूतन भोगी मी. ऐशा स्त्रिया असंख्य भोगन बंदी घालून केले रक्षण. सर्व देश धुंडन स्त्रिया नूतन आणावी. एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन. बंदी रडती आक्रंदून शाप देती मज लागी. विप्र पळाले राज्यातून
पट्टणे ग्रामे खेटके जाण, इतुकीही धुंडोन स्त्रिया धरून आणिल्या. भोगिल्या 3 शते द्विजनारी, 4 शते क्षत्रिय कुमारी, वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या. शूद्रांच्या सहस्र ललना, चांडाळा नारी 4 शते जाणा, त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र एक भोगिल्या. चर्मक कन्या 5 शत, रजकांच्या 4 शते गणित, वारांगना असंख्यात मिती नाही तयाते. 5 शते महारिणी, तितक्याच वृषलिनी तंबिनी, या वेगळ्या कोनगणी इतर वर्ण 18. इतक्या कामनी भोगुन तृप्त नव्हे कदामन, नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके भक्षिले. ऐसे भोगिता पाप भोग, मज लागला क्षय रोग, मृत्यू पावल सवेग, कृतांत दूत धरुणी नेती. यमपुरीचे दुःख अपार, भोगिल्या मी अति दुस्तर, तप्त ताम्रभूमी त्यावर मज लागी चालविले. लोहस्तंभ तप्त करून, त्यासी नेऊन दिववीत अलिंगन, माझे घोर कर्म जाणून असी पत्रवनी हिंडविती. कढईत तेल झाले तप्त, त्यात नेऊन बुडवीत, तोंडी घालिती नरकमूत्र, पाप बहुत जाणोनी. महाक्षार कटुरस आणुनी, मुखी घालिती पासले पाडुनी. तीक्ष्ण चंचूचे गृध्र येऊनी, नेत्र फोडिती एकसरे. कोंबी पाकी घालूनी शिजविती, करणी तप्त लोहदंड दडपिती. आहा तेथीची जाचणी किती, सांगू आता गुरुवर्या. तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन. मांस तोडीती सांडसे करून, वरी शिंपिती क्षारोदक. जिव्हा नासिका आणि कर्ण, तीक्ष्ण शस्त्रे दाटीती छेदून. हस्तपाद खंडून पोट फोडीती क्रूर शस्त्रे. अंगाचा काढीती भाता, तप्त शस्त्रे रोविती माथा. शिष्ण छेदून गुदद्वारी अवचिता, तप्त अर्गळा घालिती. सर्वांगासी पर्या लावून, सवेच करीती पाशबंधन. पृष्ठीकडे वाकवून, चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रवून, पाशाने वृषण करीती चूर्ण. हस्तपायी आणून पाशान बेडी घालिती. सहस्र वर्षे न लगे अंत, ऐशिया नरकी बुडवीत. एक योनी पीडिती दात, पाश घालिती ग्रीवेसी. आपली विष्ठामूत्र बळेच भक्षविती यमदूत. सवेच अंगाचे तुकडे पाडीत, दोष अमित जाणूनिया. श्याम शबल श्वान लावून, चरचरा टाकीती फाडून. एक शिरास्थी काढीती ओढून, एक मांस उकरीती. लोहार गळा उष्ण तीव्र, दृष्टी हृदय करीती मार. उकळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती. तीक्ष्ण औषधीचे रस आणीती, नासिकाद्वारे आत ओतीती. सवेची वृश्चिक कुपी टाकीती, बहुत विपत्ती भोगिल्या. ज्यांचे विष परम दुर्धर, ऐसे अंगास डसविती विकार. अग्निशिखा लावून सत्वर हे शरीर भाजिले. अंतरिक्ष असी धारे बैसवून, पायी बांधिती जड पाशान. सवेची पर्वतारे परी नेऊन, ढकलून देती निर्दयपणे. आतडी काढून निश्चिती, ज्याची त्याजकडून भक्षविती. ऊर्ध्व नेऊन टांगिती, आपटिती क्रोध भरे. लोहकंटकी उभे करून, करीती इंगळांचे अंतर्वन. मस्तकी घालून या पाशान, फोडून टाकीती मस्तक. लोह चनक करुणी तप्त, खाखा म्हणून दूत मारित. ओष्ठ धरुणी फाडीत, तप्त सळ्या नाकी खोविती. उफराटे टांगून, ग्रीवेसी बांधणी थोर पाशान. रिस व्याघ्राधिक आणून, विदारिती त्या हाती. गजपदा खाली चूर्ण, करविती तप्त निरप्राशन. अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती. भयानक भूते भेडसाविती, लिंग छेदुनी खा म्हणती. सांधे ठाई ठाई मोडीती, तीक्ष्ण शस्त्रे करुणिया. भूमी तरोवून या शरीर, करीते बहुत शरमार. सवेची शूळ परम तीव्र, त्यावरी पालथे घालिती. वरी मारिती मुसळ घाये, मग पाशान बांधुनी लवलाये. नरक वापित टाकीती पाहे, अंत न लागे उतरता. काचा शिशे याचा रस करून, बळीची करीती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण, यातना दारुण भोगित्या. ऐशा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत. त्यावरी मज ढकलोनी देत, व्याघ्र जन्म पावलो. दुसरे जन्मी झालो अजगर, तिसरे जन्मी वृक भयंकर. चौथे जन्मी सुकर, सरडा पावलो 5वा. 6वे जन्मी सारमेया सबळ, 7वे जन्मी शृगाल. 8व्याने गवय विशाळ, उर्वरी आम्ही झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध, 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध. त्यावरी नकुळ मग वायस विविध. 13वे जन्मी बक झालो. 14वे जन्मी वन कुकुट, त्यावरी गिध झालो पापिष्ठ. मग मार्जर योनी दुष्ट, मंडूक त्यावरी जानपा. 18वे जन्मी झालो कूर्म, त्यावरी मत्स्य झालो दुर्भग. सवेची पावलो मूषक जन्म, उलूक त्यावरी झालो मी. 22वे जन्मी वनद्विरद, त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध.
मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो, सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण, तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया. गंगा स्नाने जळे पाप, अत्रिनंदन हरी ताप, सुरतरु दैन्य अमुप हरित दर्शने करुणिया. पापताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून, यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा. एक विप्र होता महा अमंगळ, शूद्र स्त्री सिरतला बहुत काल, तिच्या भ्रतारे साधुनी वेळ जीवे मारिले द्विजाते. ग्रामाबाहेर टाकिले प्रेत, कोणी संस्कार न करीत, तर यमदूती नेला मारित, ज्याच बहुत भोगित असे. इकडे शिवसदन उत्तम, त्यापुढे पाडिले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले, त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग. भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने, पडिले होते विप्र प्रेत त्यावरी गेले अकस्मात. कोण पास भस्म लागत पापरहित झाला तो, तो यमदूती नरकातून काढिला, शिवदूती भीमानी वाहिला, कैलासासी जाऊन राहिला, संहारला पाप समूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण, त्याचे न वर्णवे महिमान. राक्षस कुसे कर जोडून भस्म महिमा सांग कैसा. भस्म कोणते उत्तम, शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे. मंदरगिरी परम पवित्र, उंच योजने 11 सहस्त्र, त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पादला. यक्ष गण गंधर्व किन्नर, चारण पिशाच गुह्यक समग्र, देव उपदेव पवित्र, महेशा विष्णून बैसले. मरुद्गण पितृगण समस्त, एकादश रुद्र द्वादशादित्य, अष्टवसु अष्टभैरव सत्य, अष्टदिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीश्वर, 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र, पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर, शंकरा वेष्टित बैसले. विष्णू विधी पुरंदर, शिवध्यान पाहती समग्र, भूतांचे मेळे अपार, मंदराचळी मिळाले. सिंधुरवन वीरभद्र कुमार, 60 कोटी गण समग्र, पुढे विराजे नंदिकेश्वर, दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनत कुमार, साष्टांग करुणी नमस्कार, स्तवन करुणी अपार, विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्वनिळ, विभूती जाना तिची निर्मळ, शुद्ध करुणी गोमय गोळ, मृत्तिका कन विरहित, ते वाळवून उत्तम, मग करावे त्यांचे भस्म. शुद्ध विभूती मज परम, शिवगायत्रीने मंत्रीजे. आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व, मग मस्तका भोवती वेष्टीजे शुद्ध, तर्जनी न लाविजे निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करावी. 2 बोटांनी लाविजे भाळी, अंगुष्टेमध्ये रेखा तेजा गळी. असे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सनत कुमारा सांगत. तर्जनी न लावता सर्वांगी विभूती, त्रिबोटी लाविजे निश्चिती. येणे महत्पापे भस्म होती, शिवभूषण प्रसादे. अगम्यागमन सुरापान, ब्रह्महत्या भूहत्या अभक्ष भक्षण, महत्पापांचे पर्वतदान, भस्म चर्चेने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे व सर्व. विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला, कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला, सत्संगाचा महिमा थोर, वामदेव संगे तरला असुर. भस्मलेपने भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी, मंत्र तीर्थ द्विजदेव, गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. येथे जैसा धरिती भाव, सिद्धी तैसी तयांसी. पंचाळ देशी नृपनाथ, नामजयाचे सिंह केतू, जैसा शक्रनंदन की तृतीय सूत, पृथा देवीचा पुरुषार्थी. मृगयेस गेला तो भूपाळ, मागे चालत धुरंधर दळ, शबरांची ही मेळ बहुसाल निघती तया सवे. वनोवनी हिंडता भूपाळक, शबर एक परम भाविक, भग्न शिवालय एक, गेला त्यात निषाद तो. उन्मळवनी पडले दिव्यलिंग, पंचसूत्री रमणीय अभंग, सिंह केतराया ते सवेग, दाबिता झाला ते धवा. राजा म्हणे लिंग चांगले, परी पाहिजे भावे पूजले, उगीची देवार्चन मांडिले, दंभे करुणी लौकिकी. लौकिकी मिरवावया थोरपण, प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करुण, जेवी कासारे मांडिले दुकान, प्रतिमा विक्रय करावया. ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध, यात्रेत हिंडती जैसे मैंद, की मार्गघ्न वाटेत साधू सिद्ध, वेश धरुणी बैसले. काळ नेहमी साधू वेश धरुण, वाटेत बैसला करावया विघ्न. एवं भावे विन देवतार्चन, व्यर्थ काय दांभिक. शबरासी म्हणे नृपसत्तम, तुझ हे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम, कैसा आहे सांग पा. विनोदे बोले नृपवर, पूजेचे आहेत बहुत प्रकार. परिचिता भस्म पवित्र, नित्य नूतन आणावे. चिताभस्माविन नैवेद्य करू नये समर्पण, हेची मुख्य वर्म जाण. शैवलक्षण निष्ठेचे नृपवचन मानून यथार्थ. शबरलिंग घरा आणीत, शबरीस सांगे वृत्तांत, हर्षभरित ते झाली.
सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करुण चिताभस्म नित्य नूतन आणि ते मिळवून साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणि झड करी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहवया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमन शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बैसवन लावून घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग सुचिरभूत होऊनी शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी लावून झड करी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्ची सदा शिवाशी सप्रेम परी नैवेद्य अनवया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालून शबर परमसागर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करुण नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करुण पूर्वाभ्यासे बोलावीत एकार्ती होतांची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर शोभनी जातो श्री शंकर उशिरानु मात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळीले ते नाठवे मनी म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुने दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देतपतीच्या तीरवा नैवेद्य अर्पणी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडून या कर स्तवन करीती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाया चक्र चालका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकून अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप जाहला एक निळकंठ वेगळा करुण शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंहकेत नृपाळ विमानी बैसवनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करुण म्या सांगितले चिताभस्म पूजन परिधन्य शबराचे निर्वाण उद्धरोणी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एवं एकनिष्ठा देखील वाचोनी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंहकेतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेध शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरी प्रीती नृपवर शिवप्रीत्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुर वाढली चढत जात श्रीधर वाघवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सघन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदय अब्ज मिलिंदा कैवल्य पददायका अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना खंड नवमाध्याय गोडा श्रीरस्तु श्री सांब सदा